स्माइल वेलकम. आजच्या सेशनमध्ये आपणा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. वेलकम, वेलकम, वेलकम. बघता बघता आजचा 10वा दिवस आणि एक आपण सकारात्मक यात्रेची सुरुवात केली होती. इथून पुढे जर तुम्ही नियमित याची प्रॅक्टिस कराल तर नक्कीच तुमच्या जीवनामध्ये तो सुंदर सकारात्मकतेचा बदल आपण आत्मसात करू शकाल आणि जीवन खूप सुंदर आणि पॉझिटिव्ह ऊर्जांनी परिपूर्ण असं जीवन तुम्ही तुमच्या जीवनात निश्चितच जगू शकाल. फक्त गरज आहे एक पॉझिटिव्ह अप्रोच स्वतःप्रती ठेवणं. तेरा मंगल, मेरा मंगल, सबका मंगल, जन जन का मंगल होय रे, या भावनेने कार्य करणं. तर अखंड ब्रह्मांड आपण जे पेरतो त्याचं मल्टिपल आपल्याला देतो. एक जीवनात छोटासा आनंद आपण कुणाच्या तरी निर्माण केला तर आपलंही जीवन नक्कीच आनंदी होणार आहे. आणि या बदलांसाठी आजचे आपले विषय जे आहेत ते आपण कंप्लीट करणारच आहे. आणि काही विषय जर राहून गेले, जो मनी मंत्रा जो विषय आहे तो आपण उद्या घेणार आहे. पण उद्याचं जे आपलं सेशन आहे ते दुपारी 3 वाजता राहणार आहे. किती वाजता राहणार आहे? 3 वाजता उद्या आपलं सेशन होणार आहे, याची नोंद घ्यायची 4:30च्या ऐवजी, कारण ऍक्च्युली आपला सॅटरडे हा ऑफ असतो. पण आज 5:30ची माझी बॅच असल्यामुळे तुमच्या प्रश्न उत्तरांना वेळ देता येणार नाही. आणि माझा नियम आहे की कुठलीही बॅच अर्धवट संपवायची नाही. अगदी शेवटचा हँडरेस म्हणजे तुमच्या उपस्थित पैकी सगळ्यांचा शेवटच्या प्रश्नाचं उत्तर देईपर्यंत मी बॅच कंटिन्यू करत असते. मग तो किती वेळ लागो, तर तो वेळ आपल्याला आज अवेलेबल नाही आहे. म्हणून आपण प्रश्न उत्तरांचं सेशन आणि मनी मंत्रा हा टॉपिक आपण उद्या घेणार आहे 3 वाजता. तर उद्याचं टायमिंग किती वाजता राहणार आहे? 3 वाजता राहणार आहे, याची सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे. उद्या आपला 4:30ला क्लास नसणार आहे. उद्याचा आपला क्लास किती वाजता राहील? दुपारी 3 वाजता राहील, जिथे तुम्हाला मनी मंत्रा आणि तुमचे सगळे प्रश्न यांची उत्तरे आपण दिली जाणार आहे. आणि आज जेही मी सिलेबस लिहिलेला आहे, जर त्यातला काही पोर्शन सुटला तो देखील आपण उद्या कव्हर करणार आहे. तर कारण मला संपवायचं नसतं किंवा घाईघाई 10 दिवस आहे 10 दिवसात संपवायचं म्हणून क्लास घेत नाही. त्याच्यातनं तुम्हाला ऍक्च्युअल काहीतरी बेनिफिट झाला पाहिजे, हा मुख्य उद्देश असतो. आणि त्यासाठी आपण हे प्रयत्न करतोय. ओके. सो विश यू ऑल द बेस्ट. या 10 दिवसांमध्ये जे काही शिकल्यात, मी सेकंड आणि थर्ड लेवलची बॅच आपली सोमवारपासून सुरू होणार आहे, 7 जुलैपासनं 4:30 ते 5:30. जे लोक पुढच्या प्रवासाला येतील, ऍडमिशन कालपासून सुरू झालेले आहेत, तर यू आर मोस्ट वेलकम. आणि काही लोक जर पुढच्या प्रवासाला कारण काही असेल येऊ शकले नाही, तर ऍटलिस्ट जे आपण 10 दिवसात शिकलेलो आहे आणि जी दैनंदिन प्रॅक्टिस मी तुम्हाला आज सांगते आहे त्यानुसार प्रयत्न चालू करा. कारण हा बदल फक्त मला ऐकून घेतल्याने तुमच्या जीवनात होणार नाहीये. तर जेव्हा तुम्ही ऍक्शन मोडवर याल आणि खऱ्या पॉझिटिव्हिटीने जेव्हा तुम्ही काम कराल, तेव्हा मात्र एक चांगला सकारात्मक बदल तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये निश्चितच बघायला मिळेल. तर जीवन खरोखर खूप सुंदर आहे आणि तिला अधिक सुंदर आपण या रेकी ऊर्जातनं करू शकतो. या जीवनामध्ये जे काही प्रॉब्लेम असेल, शारीरिक, मानसिक, भावनिक, आध्यात्मिक आणि आर्थिक, तुमच्या सातत्याच्या प्रयत्नांनी तुम्ही ते सोडवू शकता. पण रेकी लेव्हल 1ची जी ऊर्जा आहे ती फक्त 10% आहे. रेकी सेकंड लेवलमध्ये ही ऊर्जा 40% होते, ज्यात तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही हिलिंग ऊर्जा पोहोचवू शकता. आणि रेकी मास्टर लेवलमध्ये 100% ऊर्जांनी तुम्ही स्वतःसह इतरांसाठी हिलिंग करून एक प्रोफेशनल हिलर म्हणून देखील तुम्ही काम करू शकता. ओके. सो सुरू करूया आजच्या सेशनला. आजचा आपला पहिला टॉपिक आपण घेणार आहे तो म्हणजे जिबू सिम्बॉल्स. तर लक्षात घ्या, रेकीशी या जिबू सिम्बॉलचा काही संबंध नाही आहे. पण जसं मी म्हटलं की लेवल 1ची ऊर्जा 10% आणि काही लोकांना पुढच्या लेवलला येणं शक्य नसेल, तर थोडीशी अधिक पॉवर तुमच्याकडे असावी. म्हणून मी हे एंजेलिक रेकीचे जिबू सिम्बॉल्स तुम्हाला शिकवणार आहे. ऍक्च्युअल हे सिम्बॉल टोटल 88 सिम्बॉल्स आहेत. किती? 88 सिम्बॉल. पण मी 88 तुम्हाला शिकवू शकत नाही.
कारण त्याचा एक वेगळा कोर्स असतो. आपल्याकडे जी एंजेलिक रेकी असते, त्या एंजेलिक रेकीमध्ये मी हे सिम्बॉल्सचं पूर्ण PDF तुम्हाला ऍज अ गिफ्ट म्हणून देत असते, जे अमेझॉनवर 1400-1500 रुपयाला आहे. पण त्याच्यातले काही मोती काढून ते सिम्बॉल स्वरूपात मी तुम्हाला आज शिकवणार आहे. त्याच्यातले 6 मुख्य सिम्बॉल आज आपण अभ्यासणार आहोत. आणि हे सिम्बॉल अभ्यासायचे कसे? तर हे सिम्बॉल तुम्हाला आपल्या लेफ्ट बॉडी पार्टवर आपण ड्रॉ करू शकतो. बेडरूम मध्ये रूम चार्ज करायला आपण, किचन मध्ये वस्तू चार्ज करायला, किंवा मुलांच्या कॉन्सन्ट्रेशनसाठी त्यांच्या टेबलवर, संपूर्ण आरोग्यासाठी आपण असं विविध ठिकाणी हे सगळे सिम्बॉल्स आपण ड्रॉ करू शकतो. ठीक आहे. तर हे सिम्बॉल ड्रॉ करायचे म्हणजे पेनाने वगैरे काढलंच पाहिजे असं नाही आहे. आपण पाचही बोटांना, आपल्या पाचही बोटांना एकत्रित करून आपण हे सिम्बॉल टाकत असतो. ठीक आहे. पाचही बोटांना एकत्रित करून सिम्बॉल ड्रॉ करतो. का बरं पाच बोटांना एकत्रित करून? रेकीची जी ऊर्जा आहे ती आपल्या पामचक्रातनं प्रवाहित होत असते. आणि जेव्हा तुम्ही पाचही बोटं एकत्रित करता, तर ही ऊर्जा एका इंटेन्शन मध्ये बाहेर पडते. आणि रेकीच्या सेकंड थर्ड लेवलमध्ये जेव्हा मी क्रिस्टल थेरपी शिकवते, तेव्हा जेव्हा तुम्ही हातामध्ये क्रिस्टल पेन्सिल हातात घेता, तर तेव्हा त्या क्रिस्टलच्या माध्यमातनं रेकीची ऊर्जा, सिम्बॉलची ऊर्जा आणि क्रिस्टल पेन्सिलची ऊर्जा ही मल्टिपल होऊन हिलिंग करत असते. म्हणून आपल्याला पाचही बोट एकत्रित करून हे सिम्बॉल ड्रॉ करायचे आहेत. पाण्याच्या बॉटलवर तुम्ही हे सिम्बॉल ड्रॉ करू शकता, स्टिक करून ठेवू शकता, कागदावर काढून तुम्ही त्याच्यावर ते सिम्बॉल स्टिक करून ठेवू शकता. असं विविध मार्गांनी आपण या सिम्बॉल्सचा वापर स्वतःसाठी आणि इतरांसाठी करू शकतो. तर आता हे सिम्बॉल्स कोणते आहेत आणि कसे ड्रॉ करायचे ते मी तुम्हाला सांगते आहे. त्याला आपण आता ड्रॉ करायला शिकणार आहे. कागद पेन काढून घ्या. बघा, आता आपण सिम्बॉल ड्रॉ करायला शिकणार आहोत. आजचा पहिला टॉपिक आहे आपला झिबू सिम्बॉल्स. झिबू सिम्बॉल्स एंजेलिक ऊर्जांनी परिपूर्ण असलेले हे सिम्बॉल्स आहेत. पहिला सिम्बॉल आपण बघतोय तो म्हणजे रिलीज सिम्बॉल. हे कॉइन स्वरूपात पण मिळतात क्रिस्टलच्या. या सिम्बॉलचं नाव आहे रिलीज. सगळी नकारात्मकता, ज्या कुठल्या कारणाने आपल्या जीवनात नकारात्मकता आहे, ती दूर करण्यासाठी हा सिम्बॉल वापरला जातो. पाच बोटांनी तुम्ही आजारी पेशंटची निगेटिव्हिटी काढायला, मुलांच्या अभ्यासातलं कॉन्सन्ट्रेशन कमी असल्यातली निगेटिव्हिटी काढायला तुम्ही या पद्धतीने हे सिम्बॉल मुलांच्या फोटोवर, मुलांच्या बेडवर, मुलांच्या बॅगवर, घरातल्या नकारात्मक व्यक्तीच्या बेडवर, आजारी व्यक्तीच्या बेडवर, कुठलीही नकारात्मकता काढण्यासाठी आपण याचा वापर करतो. सर्व प्रकारची नकारात्मकता दूर करण्यासाठी. सर्व प्रकारची नकारात्मकता दूर करण्यासाठी हा रिलीज सिम्बॉल आहे, ब्लू कलर मध्ये आपल्याला ड्रॉ करायचा आहे. आता ही जी काही नकारात्मकता आपण दूर केलेली आहे, त्याच्यानंतर आपल्याला सगळ्यात महत्वाचं जीवनामध्ये पाहिजे आहे ते हेल्थ. सगळ्या प्रकारची, कारण जोपर्यंत जान आहे तो जहान आहे.
तर शरीरामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे हेल्थ. आणि हेल्थ कशी सकारात्मक ऊर्जा, हेल्थ आपल्याला ऍक्सेप्ट करायची आहे. तर दुसरा सिम्बॉल आपण बघतोय, हेल्थ सिम्बॉल. हा जेव्हा तुम्ही बॉडी पार्टवर काढाल किंवा कुठेही ड्रॉ कराल, तर याला ग्रीन कलर मध्ये ड्रॉ करायचा असतो. याचा कलर आहे ग्रीन. सिम्बॉल आहे एक्सेप्टन्स ऑफ ऑप्टिमम हेल्थ. संपूर्ण स्वास्थ्यासाठी हा हेल्थ सिम्बॉल वापरायचा आहे. संपूर्ण स्वास्थ्यासाठी हा हेल्थ सिम्बॉल वापरायचा आहे. ग्रीन कलर मध्ये याला ड्रॉ करायचा आहे. याला इथून बघा असं सुरू केलेलं आहे. एकदा परत ड्रॉ करून दाखवते. ठीक आहे, हेल्थ सिम्बॉल. आता हा झाला हेल्थ सिम्बॉल. आरोग्य मिळाल्यानंतर जीवनामध्ये काय पाहिजे? चॅटबॉक्स मध्ये टाईप करा बरं. आरोग्य आला, निगेटिव्ह संपली, काय पाहिजे? बघू द्या बरं तुमचं माइंड कुठे जातं. सांगा काय पाहिजे चॅटबॉक्स मध्ये. एकाच व्यक्तीने मला अपेक्षित उत्तर दिलं. सगळ्यांनी पैसा 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 म्हटलं. पैशापेक्षाही प्रेमाची व्यक्ती पाहिजे जीवनामध्ये. लाखो रुपयाचा पैसा असला आणि त्याच्यासोबत प्रेम करणारं कोणी नसलं तर जीवन चांगलं राहत नाही. कौटुंबिक लेवलवरचं प्रेम महत्वाचं आहे. प्रेमाची माणसं जवळ असणं गरजेचं आहे. तर आरोग्यानंतर सगळ्यात महत्वाचं आहे प्रेम. आणि तेही प्रेम कसं? अनकंडिशनल लव. प्रेम कसं? अनकंडिशनल, विदाउट एनी कंडिशन. प्रेम महत्वाचं आहे. तर आता आपण सिम्बॉल ड्रॉ करू, अनकंडिशनल लव. अनकंडिशनल लव. याचा कलर रेड. अनकंडिशनल लव. ठीक आहे. अनकंडिशनल लव. आता प्रेम आल्यानंतर पैसा मागा. आणि तोही पैसा कसा? अनलिमिटेड अबंडन्स आणि प्रॉस्पेरिटी वाला पैसा पाहिजे आपल्याला, अनलिमिटेड. की कधीच प्राइस टॅग बघायची गरज पडली नाही पाहिजे. ठीक आहे. कधीच प्राइस टॅग बघायची गरज पडली नाही पाहिजे. तर अनलिमिटेड अबंडन्स. यानंतरचा सिम्बॉल अनलिमिटेड अबंडन्स. अनलिमिटेड अबंडन्स. याचा कलर
ब्राऊन और रेड, अनलिमिटेड अबंडन्स. म्हणजे अशी अनलिमिटेड अबंडन्स म्हणजे काय, हॅज नो एंड. तुमच्या समृद्धीला कुठलाही एंड नसावा, अशी असा हा सिम्बॉल आपल्याला ड्रॉ करायचा आहे. अनलिमिटेड अबंडन्स. टॅटू म्हणून काढू नका. माझ्या एका मैत्रिणीने तसंच केलं. टॅटू म्हणून काढलं. याच्यानंतर जो मी सिम्बॉल शिकवते प्रॉस्परिटीचा, तो तिने काढला आणि फोटो पाठवला तर मी तर तो उलटा झाली त्याची डिरेक्शन. नुकसान नाही झालं, पण तिला काय होतं, दर महिन्याला 5-10 हजाराचे कपडे घ्यायची वाईट सवय होती. ती सवय तिची आपोआप बंद झाली. अनलिमिटेड अबंडन्स. यानंतरचा सिम्बॉल आहे प्रॉस्परिटीचा सिम्बॉल. कोणता सिम्बॉल? प्रॉस्परिटी सिम्बॉल. क्रिस्टल फॉर्म मध्ये मिळतात हे सगळे कॉईन, आपल्याकडे अवेलेबल पण आहेत. प्रॉस्परिटी. कलर ग्रीन. ग्रीन कलर मध्ये संपूर्ण समृद्धीसाठी हा सिम्बॉल तुम्ही ड्रॉ करून ठेवू शकता. जसं आता समजा मला हा प्रॉस्परिटी सिम्बॉल माझ्यासाठी ड्रॉ करायचा आहे आणि हातावर ड्रॉ तर मी लेफ्ट बॉडी पार्ट लेफ्ट हँड वर या पद्धतीने ड्रॉ करू शकते. चेकबुकचं जे मागचं कव्हर असतं शेवटचं, तिथे तुम्ही ड्रॉ करू शकता. बँकेच्या पासबुकवर बारीकेचे ड्रॉ करू शकता. तर अशा पद्धतीने हेल्थसाठी तुम्ही हेल्थ सिम्बॉल ड्रॉ करू शकता. असे वेगवेगळे सिम्बॉल्स तुम्ही तुमच्यासाठी ड्रॉ करू शकता. आता प्रॉस्परिटी नंतर मुलांचा अभ्यास हा आईवडिलांसाठी खूप महत्वाचं असतं ना, तर त्याच्यासाठी आपण ग्रहण क्षमता आणि रिसिप्टिव्हिटी हे दोन सिम्बॉल, कॉन्सन्ट्रेशन आपण मुलांसाठी बघतोय. तर पहिला सिम्बॉल आहे कॉन्सन्ट्रेशनचा. एकाग्रता वाढवण्यासाठी. एकाग्रता वाढवण्यासाठीचा सिम्बॉल आहे. कलर आहे ऑरेंज. तर मुलांच्या प्रत्येक पुस्तकावर तुम्ही हा सिम्बॉल ड्रॉ करू शकता. त्यांच्या कंपास बॉक्सवर, पाऊचवर तुम्ही हा मुलांच्या टेबलवर ड्रॉ करून ठेवू शकता. नोटबुक आणि टेक्स्टबुकवर असं कोपऱ्यामध्ये तुम्ही, म्हणजे एखाद्या पुस्तकाच्या कोपऱ्यामध्ये असं छोटं ऑरेंज आणि रेड मध्ये मी अजून एक सिम्बॉल सांगत आहे, त्या पद्धतीने तुम्ही काढू शकता. प्रॉस्परेट आपल्या ग्रहण क्षमतासोबत दुसरा हा एकाग्रतेसोबत दुसरा जो सिम्बॉल आहे तो आहे रिसिप्टिव्हिटी. सगळं नॉलेज मुलांना ग्रहण करता आला पाहिजे, त्याच्यासाठीचा तो सिम्बॉल आहे रिसिप्टिव्हिटी.
सो नेक्स्ट सिम्बॉल आहे रिसेप्टिव्हिटी, ग्रहण क्षमता. कलर आहे याचा रेड. रेड कलर ग्रहण क्षमता वाढवणारा. आणि लास्ट सिम्बॉल प्रत्येक मनुष्याला इनर ब्युटी आणि आउटर ब्युटी म्हणजे शरीर, मन आणि विचार यांचा ब्युटी देणारा सिम्बॉल आहे. तो म्हणजे ब्युटी सिम्बॉल. त्याला ड्रॉ कसं करायचं आहे बघा. ब्युटी सिम्बॉल कलर ब्लॅक. ठीक आहे. ब्युटी सिम्बॉल कलर आहे याचा ब्लॅक. ब्लॅक कलर मध्ये आपल्याला याला ड्रॉ करायचं आहे. क्लिअर झालं. या पद्धतीने हे जिगूचे महत्वाचे सिम्बॉल मी तुम्हाला आता एक्सप्लेन केले. ओके. तर आता आपण काय झालं. एक एक मिनिट. ओके. तर त्यानंतरचा आपला जो आजचा विषय आहे, दैनंदिन प्रॅक्टिस कशी करावी. आता आपण जिबू सिम्बॉल बघितले. प्रश्न सगळे उद्या विचारा, कारण उद्या तुमच्या फक्त प्रश्न उत्तरांचं सेशन आहे. सो जे काही प्रश्न असतील त्यांचे उत्तर मी उद्या तुम्हाला देणार आहे. ओके. कुठे कुठे ड्रॉ करायचे, तर हे सगळे सिम्बॉल्स तुम्ही पाण्याच्या बॉटलवर ड्रॉ करू शकता. समजा आता प्रॉस्परिटी सिम्बॉल किंवा हेल्थ सिम्बॉल मला इथे टाकायचा आहे. तर आता हेल्थ सिम्बॉलचा कलर आहे ग्रीन कलर. आता ही माझी चार्ज वॉटरची बॉटल आहे. इथे मी हेल्थ सिम्बॉल ड्रॉ करेल. हा मी हेल्थ सिम्बॉल ड्रॉ केला इथे. ठीक आहे. या पद्धतीने तुम्ही ते सिम्बॉल ड्रॉ करू शकता. तर या पद्धतीने आता आपण बघणार आहे दैनंदिन प्रॅक्टिस सकाळपासून रात्रीपर्यंत एका रेखी साधकाने काय प्रॅक्टिस करावी, हे आपण आता बघणार आहोत. एका रेखी साधकाची प्रॅक्टिस काय असावी. तर एक लक्षात घ्या, सकाळपासून रात्रीपर्यंत आपल्याला एक रेखी साधक म्हणून जेव्हा प्रॅक्टिस करायची असते, तर त्यावेळेस आपल्याला सगळ्यात पहिले रेकीचे 5 तत्व तुमच्या जीवनाचा भाग असला पाहिजे. 5 प्रिन्सिपल्स ऑफ रेकी, जे आपण रेकीचे 5 तत्व शिकलेलो आहे, ते 5 तत्व आपल्या जीवनाचा भाग असणं खूप गरजेचं आहे. 5 प्रिन्सिपल्स ऑफ रेकी आपल्या जीवनाचा भाग असणं गरजेचं आहे. सेकंड थिंग, 7 चक्रांचं जे मेडिटेशन आहे, जे मी काल तुमच्याकडनं करून घेतलं ते, किंवा मी आज तुम्हाला एक बीजमंत्रांचा ऑडिओ पाठवील, ते बीजमंत्रांचा ऑडिओ यापैकी कुठलीही एक मेडिटेशन तुमच्या प्रॅक्टिसमध्ये असलं पाहिजे. औरा क्लिन्झिंग हा तुम्हाला रोज करायचा आहे. आणि अन्न पाण्याला चार्ज करणं, बस एवढी प्रॅक्टिस आहे. आणि जी काही तुमची नकारात्मकता आहे इतक्या वर्षाची, तिला संपवण्यासाठी जेही नकारात्मक फिलिंग तुम्हाला येतं, जस्ट राईट डाऊन ऑन द पेपर, टिअर इट अँड बर्न. ठीक आहे.
ते सगळं तुम्हाला फाडून टाकायचं आहे आणि नव्या सकारात्मक ऊर्जा तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये आत्मसात करायच्या आहेत. ठीक आहे. जी कुठली निगेटिव्हिटी तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये जाणवते त्या नकारात्मक ऊर्जांना तुम्हाला कायमस्वरूपी संपवायचं आणि पॉझिटिव्ह ऊर्जा ग्रहण करायची आहे. रेकी कुठलीही जादूची कांडी नाही आहे. ही तुमच्या दैनंदिन प्रॅक्टिसमधनं आणि तुमच्या पॉझिटिव्ह एनर्जीमधनं तुमच्या जीवनामध्ये ट्रान्सफॉर्म होत असते आणि एक पॉझिटिव्ह ऊर्जा तुम्ही तुमच्या जीवनामध्ये अनुभव करत असता. तर एक सकारात्मक ऊर्जा प्रत्येक क्षण आपल्याला आपल्या लाईफमध्ये आत्मसात करण्याची गरज आहे आणि त्याच्यासाठी रेकी मदत करते. जेव्हा तुम्ही रेकीच्या सेकंड लेवलला जाता तर तुम्हाला जगाच्या पाठीवर तुम्ही कुणालाही हिलिंग करू शकता. तुमच्या सकारात्मक इच्छा पूर्ण करण्यासाठी स्वतः तुम्ही विश बॉक्सचं निर्माण करू शकता आणि त्या विश बॉक्सच्या माध्यमातून तुम्ही स्वतःला आणि इतरांना हिलिंग देऊ शकता. त्याच्यानंतर मास्टर लेवलमध्ये ज्या पद्धतीने डॉक्टर ऑपरेशन्स करतात त्या पद्धतीने आपण शरीर आणि मनाच्या विकारांवर सायकिक सर्जरीच्या माध्यमातून आपण ट्रीटमेंट करत असतो. आणि जीवनामध्ये तुम्हाला एक परिपूर्ण लाईफ जिथे तुम्ही स्वतः आनंदी असाल, तुमचं कुटुंब आनंदी असेल, रिलेशनशिप ठीक करू शकतो, फायनान्स ठीक करू शकतो, आरोग्य ठीक करू शकतो, या सगळ्या लेवलवर या रेकी ऊर्जांची मदत आपल्याला होत असते. तर सकाळपासून रात्रीपर्यंत परत एकदा की तुमचं रेकीचे 5 तत्व तुमचं जीवन असलं पाहिजे. सगळ्या नकारात्मकतेला रोज लिहून जाळून टाकायचं. झोपताना काय पाहिजे ते इंटेन्शन युनिव्हर्सला द्यायचं. एक चक्रा मेडिटेशन करायचं आहे. कुठलंही एक काल जे घेतलं ते मेडिटेशन किंवा ते. आणि दिवसभरामध्ये अन्न पाणी जेव्हाही ग्रहण करता तेव्हा चार्ज करून घ्यायचं. एवढी सहज आणि सोपी प्रॅक्टिस आहे. प्रॅक्टिस काही खूप कठीण नाही आहे. सेकंड आणि थर्ड लेवलमध्ये सेम प्रॅक्टिस आपण करतो, फक्त एनर्जी वाढते ती सिम्बॉल मधनं. आज जो तुम्हाला फक्त 10% रिझल्ट दिसेल तो रेकीच्या सेकंड लेवलमध्ये 40 आणि रेकीच्या मास्टर लेवलमध्ये 100% ऊर्जांनी तुम्ही स्वतःचं आणि इतरांचं हिलिंग करू शकणार आहे. क्लिअर? इथपर्यंत क्लिअर झाला? हा झाला दैनंदिन प्रॅक्टिस. आपल्याला एवढीच करायची आहे, सोपी प्रॅक्टिस आहे, कठीण काहीच नाही आहे. त्यानंतरचा विषय आहे आजार आणि रेकीद्वारे उपचार. आजार आणि रेकीद्वारे उपचार कसे करायचे. एक लक्षात घ्या, रेकी तुम्ही शिकलात पण याची जर प्रॅक्टिस केली नाही तर तुम्हाला कुठलंही त्याचं बेनिफिट होणार नाही. दैनंदिन लेवलवर रेकीची प्रॅक्टिस करणं तेवढंच महत्वाचं आहे. डेली प्रॅक्टिस तुम्हाला कंपल्सरी करावं लागेल तरच तुम्हाला त्याचा फायदा होईल. आता ही प्रॅक्टिस काय असावी सकाळपासून ते मी सांगितलं. आता आजार आणि त्याचे निदान रेकीद्वारे उपचार तर लिहत बसू नका. याचं तुम्हाला पीडीएफ जे मिळणार आहे आज लेवल 1चं नोट्सचं, त्याच्यामध्ये हा टॉपिक दिलेला आहे. फक्त मी तुम्हाला काही एक दोन उदाहरणं समजून सांगते. त्याच्यानंतर तुम्ही तुमची सेल्फ प्रॅक्टिस या पद्धतीने चालू करू शकणार आहे. ठीक आहे. तर आता मी काही उदाहरणं तुम्हाला सांगते, त्याच्याद्वारे तुम्ही त्या पद्धतीने ती ट्रीटमेंट स्वतःसाठी आणि इतरांसाठी निश्चितच यूज करू शकणार आहेत. ओके. बीमारिया और उनका निदान. आता बघा. हा, पोट किंवा त्याच्या संबंधित कुठलाही आजार असेल, पोट किंवा त्याच्या संबंधित कुठलाही आजार असेल, जसं उलटी, दस्त, कब्जियत, गैस, अपचन, खाने पीने में अरुचि आदि, मुहासे काले या सफेद दाग, गोरे होने के लिए, बुद्धि बढ़ाने के लिए, आनंद प्राप्ति के लिए. ठीक आहे. पीडीएफ हिंदीमध्येच आहे आपलं. सगळे नोट्स आपले हिंदीमध्येच असतात. अच्छा, एक प्रश्न विचारते. किती लोक आहेत ज्यांना हिंदीमध्ये सेशन झालं पाहिजे असं वाटते? कारण मला खूप सारे मेसेज येतात आहे हिंदी सेशनसाठी की मॅडम आमच्यासाठी हिंदी सेशन घ्या. किती लोक हिंदीवाले की हिंदी पाहिजे, हिंदी सेशन झालं पाहिजे असं वाटते? एक, दोन. खूप संख्या कमी आहे. तीन. फक्त 3 लोकांनी आतापर्यंत. हा, मालती मॅडम मोजलं मी तुम्हाला. चला, 3, 4,
5. ओके. ठीक आहे, 282 पैकी 5 लोकांचं म्हणणं आहे की हिंदीत सेशन झालं पाहिजे. आता मला किती चांगली हिंदी बोलता येते मला माहिती नाही, त्याच्यामुळे मी कितपत चांगलं सेशन घेऊ शकेल याची गॅरंटी नाही आहे मला. कारण जी पकड माझी मराठी भाषेवर आहे, कदाचित तेवढी पकड हिंदीमध्ये, म्हणजे जे डिवोट होऊन मी हिंदी मराठीमध्ये बिलकुल मनापासून शिकवू शकते, तर तेवढं हिंदीमध्ये शिकवू शकणार की नाही, मलाच हिंदी शिकवून घ्यावी लागेल त्याच्यासाठी पहिले. काय, हिंदी में बात करना और हिंदी में सिखाना इसमें जमीन आसमान का अंतर है. आणि कुठल्याही भाषेचं आपल्याकडनं रिस्पेक्टच झाला पाहिजे. ओके. सो एखाद दोन सेशन मी ट्राय केलेले आहेत, बघू काय होतं. चलो, मराठी इज द बेस्ट. चलेंगे, कोई बात नहीं. ओके. सो पुढे जाऊ आपण. तर पोटा संबंधित कुठलाही त्रास जर असेल, तर आनंद प्राप्तीसाठी देखील आपण या पॉइंटचा वापर करू शकतो. आपली बघा, हँड पोझिशन मी तुम्हाला सांगितली, रेकीला कुठलीही ट्रीटमेंट देताना तुम्ही काय करायचंय, पहिले रेकीला प्रार्थना करायचे, थँक्स टू मी, थँक्स टू रेकी, किंवा मी स्वतःची आभारी आहे, दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे, माता पिता व समस्त गुरुजनांची आभारी आहे, असं प्रार्थना केल्यानंतर दोन्ही हात रब करायचे आहेत आणि हाताचा कप शेप करायचा आहे. जेव्हाही तुम्ही ट्रीटमेंट द्याल तेव्हा हाताचा कप शेप करायचा आहे आणि हस्तस्पर्श हा हलका असेल. ठीक आहे. हस्तस्पर्श आपला हलका असायला पाहिजे. तर एक हात आपल्याला या ट्रीटमेंटसाठी, पोटाच्या कुठल्याही ट्रीटमेंटसाठी, एक हात आज्ञाचक्र आणि दुसरा हात मणिपूर चक्र, नाभीच्या 3 बोट वर, आणि संवेदना सुरू होऊन संपेपर्यंत हिलिंग द्यायचं आहे. हिलिंग कसं द्यायचं आहे? संवेदना सुरू होऊन संपेपर्यंत, म्हणजे हातामधनं थंड गरम ज्या काही ऊर्जा क्रिएट होतील किंवा व्हायब्रेशन चालू होईल, एक राऊंड राऊंड फिरणारी ऊर्जा ऍक्टिव्हेट होईल, ती ऊर्जा सुरू होऊन संपेपर्यंत आपल्याला हिलिंग द्यायचं आहे. ठीक आहे. संवेदना सुरू होऊन संपेपर्यंत आपल्याला हिलिंग द्यायचं आहे. हा हिलिंगचा प्रकार झाला. आता त्यानंतरचा प्रॉब्लेम, किसी भी प्रकार के सिरदर्द, लिहत बसू नका कारण पीडीएफ मध्ये आहे. किसी भी प्रकार के सिरदर्द या माइग्रेन से मुक्ति पाने के लिए, किसी भी प्रकार के सिर दर्द या माइग्रेन से मुक्ति पाने के लिए, तर एक हात मणिपूर चक्र, एक हात मणिपूर चक्र आणि एक हात मूलाधार चक्र म्हणजे रूट चक्र, इथे 4 पॉइंट आलेले आहेत. एक हात मणिपूर चक्र आणि एक हात मूलाधार चक्र आणि एक हात आज्ञा चक्र आणि एक हात हृदय चक्र. इथे आपल्याला 4 पॉइंट कव्हर करायचं. तर तुमच्या नोट्समध्ये काही गोष्टींसाठी 4 पॉइंट दिलेले आहेत, तर तिथे तुम्हाला 4 पॉइंट कव्हर करायचे आहेत. ठीक आहे. त्यानंतर श्वासांचा त्रास असेल, अस्थमा असेल आणि किंवा लंग संबंधित काही प्रॉब्लेम असेल, मग हात कुठे ठेवायचा? आज्ञाचक्र, हृदय चक्र, मणिपूर चक्र, स्वाधिष्ठान चक्र, आणि दोन्ही हात लंग्सवर, दोन्ही हात लंग्सवर, या पद्धतीने आपल्याला हात ठेवायचा आहे. सर्दी जुकाम खांसी गले की परेशानियां जैसे थायराइड टॉन्सिल्स की तकलीफ से मुक्ति पाने के लिए एक हात गले पे और एक हात स्वादिष्टान चक्र, म्हणजे नाभीच्या 3 बोट खाली असलेलं चक्र म्हणजे स्वादिष्टान चक्र. आता तुम्हाला माहिती आहे की 2 दिवसापूर्वी मला खूप सर्दी खोकला होता आणि टचवूड, फक्त विदाऊट हॉस्पिटलमध्ये, कारण छोट्या छोट्या गोष्टीसाठी मला नाही वाटत की आपण हॉस्पिटलला गेलं पाहिजे. या हिलिंग उपचारांमधनं लिटरली टुडे आय एम फिट. ओके. जो त्रास इतका जास्ती वाढलेला होता तो आता नाही आहे. थोडंफार 2-3 दिवस व्हायरल आपण समजूनच घेत नाही आपल्या शरीराला, की एक लक्षात घ्या. मी तुम्हाला एक प्रश्न करते, आता त्या प्रश्नाचं उत्तर द्या. हाड जोडण्याचं औषध मेडिकल सायन्स मध्ये उपलब्ध आहे का? किती लोकांना वाटतं? हाड जोडण्याचं औषध मेडिकल सायन्स मध्ये उपलब्ध आहे का? नाही. बरोबर आहे. उत्तर बरोबर दिलं सगळ्यांनी, नाही. हाड कसं जोडलं जातं? डॉक्टर काय करतात, फक्त ते जर क्रॅक आलं असेल किंवा फ्रॅक्चर झालं असेल तर डॉक्टर ते हाड व्यवस्थित जागेवर सेट करतात, पण जोडू शकत नाही. ते जोडण्याची प्रक्रिया निसर्गाने आपल्या शरीरात आपोआप तयार केलेली आहे. जर चुकून डॉक्टरांनी नीट हाड जोडलं नाही, एकावर एक जोडलं,
तर त्याला निसर्ग ठीक करू शकत नाही. तर ते योग्यरित्या जोडण्यासाठी डॉक्टर लागतो. पण ते म्हणजे एकावर एक व्यवस्थित बसवण्यासाठी डॉक्टरांची गरज आहे. पण हाड जोडण्याची कॅपॅसिटी नाहीये. डॉक्टर काय म्हणतात, प्लास्टर बांधल्यावर आता हालचाल करू नका, एका जागी शांततेत बसा, म्हणजे तुमचं आपोआप नैसर्गिक. आता भाजी चिरताना बोट चिरलं, प्रत्येक वेळेस डॉक्टरकडे जाऊन आपण स्टिचेस लावून येतो का? आपोआप हिलिंग प्रक्रिया तिथे होते आणि आपलं कापलेलं बोट जोडल्या जातं. तर निसर्गाने त्याच पद्धतीने शरीरावर सर्दी, खोकला, ताप जर एखाद वेळेस आला, तर ते आपल्या शरीराची रिपेअरिंग सिस्टीम आहे. आपण काय करतो, त्या आजाराला आपण तिथे सफरेस करतो. जर आपण सर्दी खोकल्यासाठी औषध घेतलं, हा, यू कॅन डू द हिलिंग टू फील मच बेटर. आहारातनं तुम्ही औषधं द्या, पण केमिकल युक्त औषधं घेऊ नका. जसं तुम्ही छान तुळस, आलं टाकून चहा करून घेतला, तर ती तुमच्या नॅचरल हिलिंग पॉवर त्या आहारात नाही येईल, पण केमिकल युक्त. साधी गोष्ट तुम्हाला सांगते की शुगरसाठी जी गोळी दिली जाते, ती तुमची शुगर त्या ग्लुकोमीटरवर कमी दाखवते, पण ती एक्सेस शुगर इतर ऑर्गनवर जाऊन साठते आणि मग हळूहळू ती साखर बाकीच्या ऑर्गनला डॅमेज करते. कधी आपण विचारच करत नाही आणि शुगर कमी होण्याचं. तर सगळ्यात मोठं औषध आहे तुमचे विचार. कारण हे सगळे जे डिसऑर्डर आहे, हे तुमच्या विचारातनं आलेले आहे. 95% होमिओपॅथी डॉक्टरकडे जातो, तुमची केस हिस्ट्री का घेतात ते डॉक्टर? त्याचं कारण काय आहे त्यांनाही माहिती आहे, 95% इकडून आलेलं आहे. आणि म्हणून ते पहिले तुमच्या जीवनाचं, तुमच्या प्रत्येक फिलिंग, तुमच्या प्रत्येक इमोशनचा अभ्यास करतात आणि मग ते तुम्हाला औषधं देतात. आणि त्याच्यापेक्षा आपणच आनंदी राहायला शिकलो, तेरा मंगल मेरा मंगल सबका मंगल जनजन का मंगल. आणि आपल्या हातामध्ये अशी ऊर्जा ब्रह्मांडाने दिलेली आहे की या हातामध्ये उपचारक शक्ती आहे की तुम्ही राजा मिडास सारखं त्याने हात लावेल तिथे सोनं, हा आशीर्वाद मागितला, आपण हात लावेल तिथे उपचार. ज्या इंटेन्शननी तुम्ही हिलिंग कराल, त्या इंटेन्शननी लोक कल्याण होईल, स्वतःचं कल्याण होईल आणि इतरांचं कल्याण होईल. आणि लिटरली तो आनंद जीवनामध्ये तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने स्वतःसाठी आणि इतरांसाठी अनुभवू शकाल. ओके. तर त्याच्यानंतर बघा, सर्दी जुकाम खांसी, एक हात गले पर और दूसरा हात स्वादिष्टान चक्र पर. ताप आल्यावर ताप कसा कमी करायचा त्याचा माझा एक व्हिडिओ आहे. तो मी आज जर माझ्या स्टाफने ग्रुपवर पाठवला नसेल, तर मी तो तुम्हाला पाठवून देते. म्हणजे औरा क्लेन्झिंगच्या नुसार तुम्ही ताप कमी करू शकता. ठीक है. त्याच्यानंतर शरीर में विभिन्न स्थानों पर होने वाली गांठों और अल्सर से मुक्ति पाने के लिए मणिपूर चक्र आणि प्रभावित अंग, जिथे ती गाठ आली असेल तो म्हणजे लोकल बॉडी पार्ट. प्रभावित अंग किंवा लोकल बॉडी पार्ट हा शब्द म्हणजे तो लोकल बॉडी पार्ट. जसं त्याच्यानंतर पीठ का दर्द, रीढ़ की हड्डी का दर्द, स्पॉन्डिलाइटिस, गर्दन अकड़ना, गर्दन के दर्द से मुक्ति के लिए, लंबाई बढ़ाने के लिए, 24 वर्ष के कम उम्र वाले, लंबाई किसकी बढ़ेंगी, 24 वर्ष के कम लोगों के लिए, या बढ़ती लंबाई को रोखने के लिए. काही लोक ताडासारखे मोठे होऊन जातात पोरं, आणि ते गरजेपेक्षा उंच होतात आजकालच्या पिढींमध्ये खानपानामुळे ती परिस्थिती. तर त्यांचा तो बॅलन्स येण्यासाठी एक हात रीढ़ की पहिली हड्डी पर और एक हात अंतिम हड्डी पर. म्हणजे आता ते जर तुम्ही डिस्टन्स हिलिंग कराल किंवा पेशंटला पालतं झोपवलं, तर पहिले आपलं स्पाईनचं आणि जो लोअर कॉकिक्सचा एरिया आहे, तो एरिया म्हणजे तिथे तुम्ही दोन त्या ठिकाणी हात ठेवून हाईट बॅलन्स, पाठीचे दुखणे, स्पॉन्डिलायटिस याच्यावर ट्रीटमेंट देऊ शकता. या पद्धतीने तुम्हाला अगदी कोणाला प्रेग्नन्सी राहत नसेल तिथपासून बाकीचे सगळे जे आहे, डायबिटीज पासून मुक्ती साठी, स्टोन पासून मुक्तीसाठी, मोच आल्यावर काय करायचं, कुठल्या वाईट औषधांचं झालेलं रिॲक्शन कसं थांबवायचं, याचे सगळं तुम्हाला आज तुमच्या नोट्समध्ये, तुमच्या पीडीएफ मध्ये भेटून जाईल. काळजी करू नका. ठीक आहे. तर त्या नोट्सला तुम्ही बघा. त्या नोट्सचा वापर तुम्ही सेल्फ हिलिंगसाठी आणि इतरांना स्पर्श चिकित्सेचा वापर करण्यासाठी करू शकता. हे झालं लेव्हल 1चं. सेकंड लेव्हलमध्ये तुम्हाला वेगळे नोट्स भेटतील, थर्ड लेव्हलमध्ये तुम्हाला वेगळे नोट्स भेटतील. प्रत्येक लेव्हलचे नोट्स वेगवेगळे आहेत. ओके. तर हा झाला आपला आजचं जे आपण कोर्स म्हटलं मनी मंत्रा, हा आपण उद्याच्या सेशनमध्ये घेणार आहे. तोपर्यंत आज काही लोकांचे प्रश्न असतील तर ते आपण, आता 10 दिवसांचं सेशन झालं, मला प्रश्न आला, मॅडम आपण आपली हिलिंग करू शकतो का, आता सांगा काय उत्तर देऊ.
ज्यांनी प्रश्न विचारला, मॅडम माझा क्लास तुम्ही एकही दिवस अटेंड केला नाही मला असं वाटत आहे आता. जर मी 10 दिवस एवढी मेहनत घेतली तुमच्या क्लाससाठी न असा जर प्रश्न येत असेल तर सांगा मी काय करावं. मलाच खूप मोठा प्रश्न चिन्ह पडला मॅडम. रेकी, स्पर्श चिकित्सा, सेल्फ हिलिंग आणि इतरांना आपण डिस्टन्सने हिलिंग करू शकतो हे मी आधीपासून शिकवत आहे. सुहासिनी मॅडमच्या नावाने जे सर जॉईन झालेले आहेत त्यांनी आपला कॅमेरा बंद करावा ही अशी विनंती मी आपल्याला करत आहे. चला हिलिंग करू शकतो आपण. हा, संध्या परांजपे मॅडम, बोला काय प्रश्न आहे. हा मॅडम, ऐकायला येत आहे? हो, येत आहे ऐकायला, बोला. गुड गुड. थँक्यू. कॉन्सन्ट्रेशन सिम्बॉल झालं ना, तर त्याच्यानंतर माझ्याकडे डिस्कनेक्शन झालं होतं का व्हिडिओचं माहिती नाही, पण मला पुढचं कळलं नाहीये त्याच्यामुळे. मॅडम तर त्याच्यानंतरचे सिम्बॉल आजचा व्हिडिओ बघून घ्याल त्याच्यात तुम्हाला कळेल. ओके. ओके. थँक्यू. ओके. येस, थँक्यू. थँक्यू. वर्षा मराठे मॅडम. हो मॅम, आपण जे हे सिम्बॉल घेतले तर जी संपत्तीसाठी म्हणा किंवा ते म्हणजे ते कशावर टाकायचे कसे, किंवा आपण जे ब्युटीसाठी गेलेत म्हणतात तुम्ही तुम्ही जे दिले ते हातावर किंवा मग कशावर ड्रॉ करायचे? हातावर ड्रॉ करू शकतो आपण. एखाद्या आपल्या फोटो ज्याला हिलिंग करायचंय त्याच्या फोटोवर तुम्ही ड्रॉ करून ठेवू शकता. ओके. ठीक आहे, पाण्याच्या बॉटलवर तुम्ही ड्रॉ करू शकता आणि त्याच्यासोबत अफर्मेशन जोडायचं. मी स्वस्त आहे, आणि मग ब्युटी हे सिम्बॉल टाकायचा. संपत्तीसाठी जे चेकबुक वगैरे. ब्युटी सिम्बॉल टाकायचा आणि अफर्मेशन द्यायचं, मी स्वस्त आहे, मस्त आहे, जबरदस्त आहे. अच्छा. ओके, चाल. आणि मॅम अजून एक विचारायचं होतं मला, म्हणजे मला मनापासून असं वाटतं की मी खूप काही करावं, पण मी करायला गेले की ते माझ्याकडून होत नाही. म्हणजे थोडं लगेच डिस्कनेक्ट होऊन जाते मी त्याच्यात, असं का होतं? जशी तुमची एनर्जी द्याल तसा तुम्हाला रिझल्ट येईल. तर एनर्जी जी आपण देतो ती तुम्हाला पॉझिटिव्ह आणि सकारात्मक द्यावी लागेल. तर मग तुम्हाला तर जे करायचं आहे त्याच्यासाठी रोज इंटेन्शन द्या. हळूहळू त्या गोष्टी मार्गी लागतात, एका दिवसात होत नाही. रेग्युलर प्रॅक्टिस करण्याची खूप गरज आहे. थँक्यू मॅम. नंदिनी मॅडम, माईक ऑन करा. हा, येतोय आवाज? येतोय, बोला. नमस्कार. पहिल्या सिम्बॉलचा तुम्ही रंग नाही सांगितला, म्हणजे कुठला रंग आहे पहिल्या सिम्बॉलला? पहिल्या सिम्बॉलला जो रंग आहे, पहिला कोणता आपण घेतला होता, ब्लू कलर. निळा रंग सांगितलं, लिहिलाय मॅडम तिथे ब्लू कलर, लिहिलंय आहे, मी सांगितलं आहे. या ना. एक- निगेटिव्ह एक- एनर्जीच्या साठी ना? हा, आणि दुसरा मला एक प्रश्न. नकारात्मकता संपवण्यासाठी. हा, मला दुसरा प्रश्न एक विचारायचा आहे की माझं पण आहे ना, असं खूप म्हणजे मी एकदम डिस्टर्ब होते काही जरा जरी साध्या साध्या गोष्टीला आहे ना, म्हणजे खूप टेन्शन घेते मी. म्हणजे असं तर असं काय होतं, म्हणजे म्हणजे ते डिस्टर्बच होते म्हणजे पूर्ण मी. म्हणजे माझं जेवणावर झोपेवर सगळ्यावर म्हणजे मॅडम कंट्रोलच राहत नाही. त्याच्यासाठी आपण हा क्लास घेतलाय. आता आपण शिकलो, आता ही सांगितलेली प्रॅक्टिस करा. शक्य असेल तर हम्म. पुढच्या प्रवासात या, म्हणजे नाही, हळूहळू प्रश्न मी सुटतील. ऍडमिशन घेतलेली आहे, मी ऍडमिशन घेतलेली आहे. त्यामुळे त्याच्यासाठीच मला पूर्ण नक्की हे नक्की. करायचं आहे तिचं. तुम्ही तिकडे आलात तर ती माझी जबाबदारी. तुम्ही फक्त मी सांगितलेले प्रॅक्टिस करा. डेफिनेटली यू विल गेट द रिझल्ट. ठीक आहे, थँक्यू मॅम. ओके, चला, थँक्यू. क्रिस्टल हिलिंगचं उत्तर मी इथे कसं देणार आहे? क्रिस्टल हिलिंग तिकडे शिकवल्या जाणार आहे. कल्पना मॅडम, बोला. हा मॅडम, नमस्कार नमस्कार मॅडम, छान नमस्कार. शिकवतात तुम्ही समजून. आणि मला प्रश्न असा आहे की आपण जेव्हा पाण्याला किंवा जेवणाला चार्ज करणार, तर त्याला कसं, म्हणजे असा हात ठेवायचा का असा हात ठेवायचा? आता बघा, माठ जर तुमच्या जवळ हा असेल तर तो तुम्ही माठाच्या हा आजूबाजूला असा हात ठेवू शकता. ठीक आहे. आणि हा दूर असेल, समजा आता हा फिल्टर भिंतीवर लावलेला आहे, तर त्याला तुम्ही थोडं जवळ जाऊनच हात ठेवू शकता. इंटेन्शन हा. महत्वाचं आहे की कुठल्या इंटेन्शननी हिलिंग अच्छा. करता. ठीक हा, आहे. म्हणजे चालतं ना असं ते? हो ठीक हो, आहे, थँक्यू. जरूर चालतं. हा, आणि मला अजून एक प्रश्न आहे की आता जे हे दिलेत ना सिम्बॉल, तर ते सिम्बॉल म्हणजे अ, आता जसं विचारलं, म्हणजे काढायचे हाताला ड्रॉ करून ठेवायचे
का एका पेपर मध्ये वगैरे असे काढून आता ते पर्स मध्ये वगैरे असं पर्समध्ये वगैरे पण ठेवू चालतं शकतो. का? त्याचे क्रिस्टल्स, आता माझ्याकडे माझी हा. क्रिस्टलची किट अवेलेबल नाही आहे. क्रिस्टल स्वरूपात पण मिळतात, अच्छा. जे आणि पर्समध्ये आपण ठेवू शकतो. माझी पर्स हा. नाही, माझी पर्स सध्या इथे नाहीये माझ्याकडे. माझ्या पर्समध्ये नेहमी प्रॉस्परिटीचा कॉईन असतं. जो हा सिम्बॉल मी इथे ड्रॉ केला ना, तर याचं जे क्रिस्टल अच्छा कॉईन अच्छा. असतं ते नेहमी माझ्या पर्समध्ये असतंच. आणि बोलायचं असतं का तोंडाने वगैरे हे इंटेन्शन करताना सांगावं असं काही? लागतं. रेकी वर्क विथ युअर इंटेन्शन. म्हणून म्हणते, तेरा मंगल मेरा मंगल सबका मंगल जन जन का मंगल, अशी भावना आपल्याला रोजच्या रोज द्यायची आहे. हा. म्हणजे ती प्रार्थना पहिल्यांदाच करायची ना? हो हो. आणि देखील देताना पण बोलायचं तोंडाने असतं. येस. आता तुम्ही बोलत होते तसंच ना, हो. की पॉझिटिव्ह असं म्हणजे. पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह. ठीक आहे, थँक्यू. ओके. सुप्रिया मॅडम. हा बोला. हा, नमस्कार मॅडम. नमस्कार. तुमचं बोलणंच खूप प्रभाव करतात. चला, थँक्यू. आता बोला. जे सिम्बॉल्स तुम्ही शिकवले ते ऍक्टिव्हेट करावे लागतात का? काय? सिम्बॉल्स शिकवले ते नाही, ते ऍक्टिव्हेट ऍक्टिव्हेट करायची करावे. गरज नाहीये. त्याला कुठल्याही अटुनमेंटची गरज नाहीये, म्हणून ते तुम्हाला दिलेले आहे. तुम्ही इझिली कुठेही वापरू शकता, कुणालाही वापरायला देऊ शकता ते. हा पण मग ते ड्रॉ केल्यानंतर काही अफर्मेशन द्यावेच लागणार ना, की फक्त ड्रॉ अफर्मेशन केलं झालं? काय सांगावं तर लागेल ना. मला सांगा, तुम्ही गाडीत पेट्रोल भरलं, गाडी चालू केल्यावर कुठं जायचं हे तर मागे ना लागेलच ना, की कुठला तुमचा उद्देश आहे. तरच तुम्ही त्या स्थानावर पोहोचाल. नुसतं पेट्रोल भरून गाडी उभी केल्याने थोडी जाणार आहे. बरोबर बरोबर. ठीक आहे. ठीक. ठीक. ओके. चालेल. आम्रपाली खाडे मॅडम. काकडे मॅडम. अच्छा, काकडे, बोला. हा, नमस्कार मॅडम. नमस्कार. मॅडम, आपण आता बिझनेस साठी समजा याचा उपयोग कसा करू शकतो? बिझनेससाठी मॅडम, रेकीच्या सेकंड आणि थर्ड लेवलमध्ये तुम्हाला विश बॉक्स टेक्निक शिकवली जाते. त्याच्यानंतर डिस्टन्स हिलिंगची टेक्निक शिकवली जाते. क्रिस्टल थेरपी शिकवली जाते. त्याचा उपयोग तुम्ही बिझनेस ग्रोथसाठी करू शकता. कारण लेवल 1 ही स्वयंशुद्धीकरण कालावधी म्हटल्या गेलेली आहे. स्वतःच्या जीवनातले ब्लॉकेजेस दूर करण्यासाठी लेवल 1 आहे. बाकीच्या सगळ्या पुढच्या इच्छांसाठी तुम्हाला नेक्स्ट लेवल कराव्या लागतात. बरं, चालेल. ठीक आहे. आणि मॅडम, आणखी विचारायचं होतं मला. ते हा. तुम्ही त्या दिवशी एक स्टोरी सांगितली होती. ते लव्ह मॅरेज केलं होतं, त्यांनी ते टेलिपॅथी दिली होती. ते काय असतं? टेलिपॅथी पण सेकंड लेवलचा विषय आहे मॅडम. एखाद्याच्या माइंडमध्ये असलेल्या नकारात्मक ऊर्जांना बदलणं. समजा आता माझा मुलगा मोबाईल बघत असेल आणि मला त्याला मी म्हंटल की रे बाबा, मोबाईल पासून दूर राहा, दूर राहा. किती आयांचं मुलं ऐकतील? पण जर मी रेकी नाही. हिलर आहे, मला टेलिपॅथी येते, तर मी जर टेलिपॅथिक हिलिंग केलं तर त्याला न सांगताही मी त्याचा मोबाईलचं व्यसन सोडवू शकते. ते सेकंड लेवल मध्ये शिकवलं हे जाईल का? सेकंड लेवलमध्ये शिकवलं जातं. आणि आता आपण जे शिकलोय त्याच्या आपण डिस्टन्स हिलिंग नाही देऊ शकत ना बिलकुल सध्या? नाही करू शकत. लक्षात घ्या, लेवल 1 ही फक्त स्वतःच्या स्वतःसाठीच आहे. शुद्धीकरणासाठी आहे. आणि ती फक्त 10%ची ऊर्जा आहे. ओके. कारण खूप चालेल. लोकांच्या गैरसमज असतो की बाबा, लेवल 1 आम्ही आता कुणाला हिलिंग करू शकतो. असं मुळीच नाहीये. जोपर्यंत तुमचा सेकंड लेवलचा वेगळा शक्तिपात होतो, मास्टर लेवलचा वेगळा शक्तिपात होतो, ग्रँड मास्टर लेवलचा वेगळा शक्तिपात होतो, त्याच्या ऍक्टिव्हेशन नंतर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी करू शकता. ठीक आहे. ठीक आहे मॅम. ओके, थँक्यू. थँक्यू. साधना मॅडम. माईक ऑन करा, साधना मॅडम. तोपर्यंत निर्मला बागडे मॅडम. बेडगे. मॅडम, एका वेळी आपण हातावर किती सिम्बॉल काढू शकतो? 3. 3 सिम्बॉल काढू ओके. शकतो. 3 सिम्बॉल ऍट अ टाइम आपण एका कामासाठी वापरू शकतो. आणि तुम्ही आता जे हिलिंग सांगितलं, किती दिवस द्यायचं? हिलिंग सांगितलं ते किती दिवस द्यायचं? बघा मॅडम, प्रॉब्लेम किती जुना आहे, किती मोठा आहे, त्याच्यानुसार हिलिंगसाठी लागणारा काळ ही स्वतः रेकी ठरवते. आपल्या हातातनं संवेदना ओके सुरू मॅम, थँक्यू. संपेपर्यंत रोज आपण हिलिंग द्यायचं आहे. ठीक आहे. ओके मॅम. ओके. रेवती मॅडम. हॅलो हा बोला मॅडम. मॅडम, आपण रेकी दुसऱ्यांना देतो तर त्याचा काही बॅड इफेक्ट आपल्यावर होतो का? म्हणजे रिव्हर्स वगैरे असं? नाही, रेकीचा कुठलाही साईड इफेक्ट होत नाही. पण साधी गोष्ट सांगते, तुम्ही चिखलात हात घातला, हात भरणार आहे.
बरोबर आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला प्रोटेक्शन घ्यावं लागतं. म्हणजे जसं डॉक्टर सुद्धा ऑपरेशन करतात, तर तोंडाला हं. मास्क लावतात, हँड ग्लोव्ह घालतात, ॲप्रन घालतात, कॅप घालतात आणि मग ऑपरेशन करतात. डिरेक्टली जाऊन तशाच्या तसे ऑपरेशन करतात का? आणि हॅलो, आवाज येत नाही. डॉक्टर जेव्हा ऑपरेशन करतात तर सगळं हो 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 प्रोटेक्शन घेतात की नाही? हो अगदी हो, त्याच बरोबर. पद्धतीने आपल्या हिलर्ससाठी काही प्रोटेक्शन असतात. ते म्हणजे क्रिस्टल वापरतो आपण किंवा काही सिम्बॉल्सने आपण प्रोटेक्शन करतो आणि त्याच्यानंतर आपण प्रॅक्टिस करतो. ठीक आहे. तर प्रॉपर क्रिस्टल जर आपण वापरले प्रोटेक्शनचे, तर आपल्याला कुठलीही निगेटिव्हिटी आपल्याला टच करत नाही. आणि कुठलंही हिलिंग केल्यानंतर डिस्कनेक्ट करणं, त्या एनर्जी सोबत डिस्कनेक्ट करणं हे तेवढंच महत्वाचं असतं. ठीक आहे. ह्याच योगिता चौधरी मॅडम. हॅलो. हा, बोला. मॅम ऍडमिशन घ्यायची ती लिंक पाठवली का तुम्ही? मॅडम काल ग्रुपवर पाठवलेली आहे. पूर्ण मेसेज टाकलेला आहे बघितलं नाही सेकंड ना. लेवलचा. तर त्या ग्रुपवर नंबर पण दिलेला आहे, बँक डिटेल्स पण दिलेले आहे, जीपे फोनपे नंबर. त्या नंबरवर पेमेंट हा. करून तुम्हाला फक्त स्क्रीनशॉट त्याच नंबरला सेव्ह करा. नंबर दिलेला आहे 7350246653. त्या नंबरला सेव्ह करा, वर्टिक सिलिंग सेंटर किंवा डॉक्टर मंजुषा तांडेकर या नावाने. आणि तिथे तुम्हाला तुमचं नाव आणि स्क्रीनशॉट पाठवायचं पेमेंट झाल्यानंतर. तर मला विचारायचं कारण पेमेंट दुसऱ्या नंबरवरून होईल तर तर फक्त त्यांच्या मग त्याच्या. नंबरवरनं पेमेंट करून तुम्ही स्क्रीनशॉट मागवा आणि तुमचं नाव हा, पाठवा की मी या नंबरवरनं पेमेंट केलेलं आहे, हा माझा स्क्रीनशॉट आहे, हे माझं नाव आहे. ओके. म्हणजे मग तशी ऍडमिशन होऊ शकते ना? हो, बिलकुल होऊ शकते. ओके, थँक्यू. ठीक आहे. आणि ज्यांचंही पेमेंट झालेलं आहे त्या सगळ्यांना सोमवारी 1 वाजेपर्यंत ग्रुपवर ऍड केलं जाईल. कारण सॅटर्डे संडे आपलं ऑफिस बंद असतं, पण उद्या आपलं आपण क्वेश्चन आन्सर सेशन घेणार आहे. तर त्याच्यामुळे उद्या आपण 3 वाजता भेटणार आहे. ठीक आहे. ज्यांचेही सगळे प्रश्न आहेत त्या प्रश्नांसाठी आपण 3 वाजता भेटणार आहे. ओके. कारण आज माझी 5:30ला लगेच बॅच आहे, त्याच्यामुळे आज सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकत नाही. आणि मनी मंत्रा हा मी उद्या तुम्हाला शिकवणार आहे. ठीक आहे. हो, थँक्यू. वर्षा मॅडम बोला. आपण हे सिम्बॉल काढतो तेव्हा ते म्हणजे कसं न हात उचलताच ते पूर्ण असे ड्रॉ करायचे असतात. इंटेन्शननी व्हिज्युअलाइज पण करू शकता आणि काढायचं आहे तर या पद्धतीने आपण ते 5 याच्याने काढून त्यांना म्हणजे आता जे आहे काही वेळेस डिरेक्शन नाही कळली तर मग आपल्याला असं. इंटेन्शननी म्हणून व्हिज्युअलाइज करायचं त्या सिम्बॉल्सला. अच्छा, ठीक आहे. थँक्यू. हो. ओके. पूजा मॅडम. पूजा मैडम अनम्यूट करा. हाँ, बोला. कि वो जो 7 चक्र का जो ब्रेसलेट है ना वो कौन से हाथ में डालने का है? कौन सा 7 चक्र का ब्रासलेट? वो 7 मम्मी ने मंगवाया था, 7 चक्र का क्रिस्टल वाला ब्रेसलेट। वो हैट कोई भी हाथ में पहन सकते हैं, ऐसा कुछ है नहीं उसका। अभी नहीं मैं वो ये हाथ में सारे ब्रासलेट क्यों पहनती हूँ कि दिन भर इस हाथ में माउस रहता है और वो ब्रासलेट मेरे को देते हैं दिक्कत, इसलिए मैं एक नॉर्मल चूड़ी इस हाथ में पहनती हूँ। नहीं नहीं वो मेरे को श्योर नहीं था इसलिए तो आपसे इसीलिए मैं पूछी। कंफर्म कर रही कि नहीं तो आपको लगेगा कि मेरे हम्म, लेफ्ट हैंड में ब्रासलेट है, राइट हैंड में नहीं रहता। उसका दिक्कत का एक कारण है, दिन भर इस हाथ में माउस रहता है, तो वो ठीक है ज्यादा ठीक है। कंफर्टेबल नहीं होता, इसलिए मैं इसलिए हाथ में इस हाथ में ब्रासलेट नहीं पहनती। अदरवाइज कोई रीजन नहीं है, आप ब्रासलेट किसी भी हाथ में पहन सकते हो। ठीक है, थैंक यू। ओके, थैंक यू। तन्वी पठाडे मॅडम बोला. हा, हॅलो मॅडम, मला विचारायचं होतं, जो ग्रँड मास्टर आणि आता जो आपण मास्टर केलं तरी पूर्णपणे म्हणजे आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो ना, असं मी विचारते तुम्हाला. मास्टर लेवल म्हणजे 100% तुम्ही मास्टर हिलर बनता. ठीक आहे. ओके. आणि ग्रँड मास्टर म्हणजे 100% तुम्ही माझ्यासारखे ट्रेनर बनता. ओके, म्हणजे ट्रेनर तुम्ही म्हणजे लोकांना, हा ओके. फरक आहे. हिलर म्हणून तुम्ही ओके. लोकांना शिकवू शकत नाही, तुम्ही लोकांना उपचारित करू शकता. त्यांच्या शारीरिक, मानसिक, भावनिक, आध्यात्मिक, आर्थिक लेवलच्या समस्यांवर तुम्ही त्यांना हिलिंग देऊ शकता 100% ऊर्जांनी. आणि ग्रँड मास्टर केल्यानंतर तुम्ही माझ्यासारखं जगाच्या पाठीवर कुणालाही शिकवू शकता. ओके. आणि मला एक विचारायचं होतं, आता मी म्हणजे बाहेरून केली सेकंड लेवल 2 लेवल केला, तर आमच्या तेव्हा मला सांगितलं की 24 पॉईंटला हिलिंग करायची, तर ते मी विचारते म्हणजे आपल्याकडे कसं आहे म्हणजे बघा, 24 पॉईंट डेलीची तुमच्या रुटीन. नोट्स जे मी आज तुम्हाला पीडीएफ पाठवेल ना, त्याच्यात मी तुम्हाला 24 पॉईंटचं हिलिंग दिलेलं आहे. पण मला सांगा,
24 पॉइंट, एका पॉइंटला रेकी पोहोचवण्यासाठी 3 मिनिटं लागतात. ओके. बरोबर आहे. आणि जर हा 24 पॉइंटला हिलिंग देण्यासाठी 72 मिनिट्स आहे. इथे लोकांना खायला हा फुरसत नाही, आता 72 मिनिटं सेल्फ हिलिंगला काढणार आहे का? नाही, म्हणूनच मी तुम्हाला म्हणजे म्हणून तुम्हाला विचारलं. मी जी तर प्रॅक्टिस मलाही त्याला सांगितली वेळ आहे, लागतो. 7 चक्र त्या 24 पॉइंट पेक्षाही प्राचीन चक्र आहेत. बरोबर की नाही? मग ओके. 7 चक्रांना जर आपण हिलिंग केलं 3-3 मिनिटं, तर 21 मिनिटात हिलिंग होणार आहे. आणि मी जी प्रॅक्टिस सांगितलेली आहे ओके. ती सहज सोपी, कुणालाही जमेल, अगदी घाईत असताना देखील जमेल अशी सांगितलेली आहे. शिकवताना नाही मी पटलं ते, म्हणूनच तुम्हाला म्हणजे कन्फर्म केलं आलं की लक्षात, ही म्हणून ते गोष्ट 24 पॉइंट न घेता मी 7 चक्रावर हिलिंग करायला सांगितलंय. ओके. थँक्यू. ओके, चला, छान, थँक्यू. तुम्ही हा प्रश्न विचारला, बाकीच्यांचं क्लिअर झालं. ओके, अनघा राजणकर मॅडम. अनघा राजणकर मॅडम अनम्यूट करा. कुठून आहात अनघा मॅडम तुम्ही? नमस्कार. मी मॅडम पुण्यावरून आले आणि माझी जरा थोडीशी सांगते ओळख. अरुणा सेलुकर हिंगोली. हा हा हा, बोला. ती आणि एका वर्गात होतो 7वी-8वीत, आणि तिच्या माध्यमातून मला तिने तुमची ओळख करून दिली. आणि मी 7-8 दिवस झाले क्लास जॉईन केले मागच्या गुरुवारपासून. पहिले 3 दिवस माझा मिस झालेला आहे, पण हरकत नाही. पण खूपच छान वाटतंय, शब्दात सांगू शकत नाही. चला, छान. मस्त. अरुणा मॅडम आता ग्रँड मास्टर बनणार आहेत. हो, आणि वेळोवेळी मला ती सांगत असते सारखी. पण तुम्ही खूपच, म्हणजे मी सांगू शकत नाही, फारच छान अनुभव आहेत. आणि तुमच्यामुळे पॉझिटिव्ह एनर्जी आल्यासारखी वाटते. मी तशी निगेटिव्हच होते खूप, त्यामुळे आता जरा मला छान वाटतंय. छान, अभिनंदन. प्रॅक्टिस करणं महत्वाचं आहे. जेवढी छान प्रॅक्टिस कराल तेवढे सुंदर रिझल्ट तुम्हाला तुमच्यासाठी आणि तुमच्या फॅमिलीसाठी मिळते. शिकून फायदा नाही आहे त्याला जोपर्यंत रेखीला आपण जीवनात वापरणं चालू करत नाही तोपर्यंत रिझल्ट येत नाही लाईफमध्ये. शिकण्याची पण इच्छा आहे माझी. चला, ओके, थँक्यू. थँक्यू. सुनीता मॅडम बोला पटकन. 5:30 वाजले, माझ्या दुसऱ्या बॅचची वेळ झालेली आहे. उद्या आपण भेटणार आहे 3 वाजता. उद्या आपण किती वाजता भेटणार आहे? 3 वाजता. उद्याचा आपला टॉपिक आहे मनी मंत्रा. आणि त्याच्यानंतर आपण तुमच्या सगळ्या प्रश्नांचं, अगदी उद्याचं माझं प्रॉमिस रेकॉर्ड, उद्या फक्त तुमची बॅच आहे. 3 वाजतापासून तुमच्या शेवटच्या प्रश्नापर्यंत मी तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे. ज्यांनाही ऍडमिशन घ्यायची आहे, ऍडमिशन प्रोसेस सुरू झालेली आहे. काही लोकांची ऍडमिशन झालेली आहे. सोमवारी अगदी 1 वाजेपर्यंत तुम्ही ऍडमिशन करू शकणार आहे. कुठली घाई करू नका, विचार करा, शांततेत ऍडमिशन करा. सोमवारपासून आपली 4:30 ते 5:30 बॅच चालू होणार आहे. आपणा सगळ्यांचं स्वागत आहे. मला ऐकून घेतलं यासाठी आपलं कोटी कोटी आभार. दिव्य रेखी शक्ती आपल्या जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य निर्माण करो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. परत उद्या भेटू मनी मंत्र आणि प्रश्न उत्तरांसाठी दुपारी 3 वाजता. थँक्यू, थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. जर हे 10 दिवसांचं सेशन आवडलं असेल तर आमचं युट्यूब चॅनल जे आहे वर्टेक्स हॅपी लाईफ ते सबस्क्राईब करा, कारण आपण तिथे नवीन सिरीज चालू करतो आहे जिथे ज्या पॉझिटिव्ह एनर्जीजच्या माहिती आहे त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर ती प्रत्येक माहिती तुमच्यापर्यंत पोहोचावी यासाठी जे आपलं युट्यूबची लिंक येते तेच आमचं चॅनल आहे, त्याला सबस्क्राईब करा. आणि गुगल रिव्ह्यूसाठी जो फॉर्म येतो, जे काही तुमचे फीडबॅक असतील पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, किंवा काही तुम्हाला सजेशन द्यायचं असेल तर त्या फीडबॅकच्या माध्यमातून अवश्य द्या. तुमचे फीडबॅक माझ्यासाठी अनमोल ठेव आहे, कारण ते 10 दिवसांचं मी जे तुम्हाला दिलं ते तुमच्याकडनं मला येणारा फीडबॅक ही पोचपावती आहे. तर त्याच्यामुळे तुमचे फीडबॅक अवश्य शेअर करा. सो थँक्यू, थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.